हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. चला तर मग वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. आज आपण करणार आहोत पोहे. त्यासाठीचं हे साहित्य: कढईमध्ये तेल टाकूया, भिजवलेले पोहे, नंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे आणि आता वाटाण्याचा सीझन चालू आहे तर मस्त हिरवेगार वाटाणे. कढईत आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्या. गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे मी अगोदर तळून घेते. छान खरपूस तळून घ्यायचे. तळून झाले की आपण ते काढून घेऊया. आधीच ते तळून घेते म्हणजे छान तळले जातात. आता त्यात आपण मोहरी टाकूया अगोदर. मोहरी छान तडतडली की मग त्यात जिरे घालूयात. जिरे झाले की हिरवी मिरची छान परतून घ्यायची. हिरवी मिरची छान परतली आहे. आता त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा छान परतून घ्यायचा. त्यात आपण मीठ ॲड करणार आहोत जेणेकरून कांदा लवकर परतला जाईल. त्यात हिरवे वाटाणे टाकलेत आपण. छान परतून घेऊया. आता हळद टाकूया. हिंग. एकदा परत मिक्स करून घेऊया. त्यात भिजवलेले पोहे आणि आपण शेंगदाणे तळून घेतले होते ते ॲड करूया. आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे छान, आणि एक छानशी वाफ काढून घ्यायची 2-3 मिनटं. आता आपण हे परतूया. आता कोथिंबीर टाकूया आणि थोडीशी साखर. तुम्ही बघू शकता आपले गरमागरम पोहे तयार आहेत. वरतून मस्त बारीक शेव टाकून सर्व करायचे.